जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे की आज धाराशिव जिल्ह्याचा झालेला पोलीस भरतीचा पेपर या ठिकाणी आपण त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. तर जी एसमधील जे काही 25 क्वेश्चन आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी आपला 51व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. धाराशिव जिल्ह्याचे अधिकृतपणे जे की नाव बदलण्यात आलेलं आहे, म्हणजेच की उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव हे अधिकृतपणे धाराशिव कधी करण्यात आले? तर या ठिकाणी पर्याय 1 2021, बी 2022, 2023 आणि डी 2024. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2023. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण? जे की जिष्णुदेव वर्मा हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? आता या ठिकाणी महत्त्वाचा एक प्रश्न लक्षात घ्या. जिष्णुदेव वर्मा हे पूर्वी एका तेलंगणा या राज्याचे ते राज्यपाल होते. ते मूळ रहिवासी आहेत त्रिपुराचे. तर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, खालीलपैकी कोणता देश G7 गटाचा सदस्य नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश भूमध्य समुद्राला स्पर्श करत नाही? म्हणजे हा देश भूवेष्टित देश म्हणून ओळखला जातो, जॉर्डन. लक्षात घ्या, लेबनॉन, तुर्की आणि इस्रायल या तिन्ही देशाच्या सीमा ह्या भूमध्य समुद्राला स्पर्श करतात. तर जॉर्डन हा महत्त्वाचा भूवेष्टित देश असणार आहे. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा की रिंग ऑफ फायर प्रामुख्याने रिंग ऑफ फायरच्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेलेला आहे. यापूर्वीसुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. परत एकदा आजच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, जे की रिंग ऑफ फायर प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सी, प्रशांत महासागराशी संबंधित असणार आहे रिंग ऑफ फायर. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा 56व्या क्रमांकाचा, कान्होजी आंग्रे ज्यांच्या नावे एक संग्रहालय सुरू झाल्याने बघा ते अलीकडे चर्चेत आहेत, ते कोण होते? तर या ठिकाणी लक्षात घ्या, नौसेना प्रमुख म्हणजेच की आरमाराचे प्रमुख होते कान्होजी आंग्रे. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना रिअल टाईम कृषी अंतर्दृष्टी प्रदान करणारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेले AI सक्षम व्यासपीठ कोणते? तर याचं योग्य उत्तर कोणतं असणार आहे? तर कृषी मित्र हे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, खालीलपैकी कोणत्या शहरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्कूल नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुणे. म्हणजेच की मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये नॅशनल लॉ स्कूल आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डिजिटल पाळत ठेवणे आणि सायबर गुन्हे तपास मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेला एक मोठा उपक्रम आहे, त्याचं नाव काय आहे? तर लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा बनतो. तर याचं उत्तर आहे बी, महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत, कोणते गायक किंवा गायिका यांचे सन 2025-2026 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे माणिक वर्मा, जे की एक पद्मश्री पुरस्कार विजेते माणिक वर्मा यांचं हे महत्त्वाचं जन्मशताब्दी वर्ष. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 61वा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी, मांजरा आणि तेरणा नदीचा संगम कुठे होतो? तर आपल्या लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचं असणारं निलंगा या ठिकाणी मांजरा आणि तेरणा या नदींचा संगम झालेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आपल्या आजच्या पेपरमध्ये विचारलेला होता, चिंच आणि चिंचोक्याची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे? तर सोलापूर जिल्ह्यातील असणारं बार्शी हे एक महत्त्वाचं चिंच आणि चिंचोक्याची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ. लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यावरती विचारला गेलेला आहे. आपला हा धाराशिव जिल्ह्याचा जो का आजचा पेपर आहे तो आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता, जे की एक आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी संबंधित एक प्रश्न होता महत्त्वाचा, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कोणत्या देशाने सुरू केली? तर महत्त्वाचं म्हणजे की चीन हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी, की ब्ल्यू इकॉनॉमी कशाशी संबंधित आहे? ब्ल्यू इकॉनॉमी, तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पर्याय आहेत, आकाशाचा अभ्यास, त्याचबरोबर जास्तीत जास्त मासे पकडणे, समुद्री जहाजांची संख्या वाढवणे, समुद्री संसाधनाचा शाश्वत वापर. तर आपलं उत्तर असणार आहे डी, समुद्री संसाधनाचा शाश्वत वापर या संबंधित ब्ल्यू इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा गो 10 योजनेचं जे काय मुख्य स्वरूप आहे
ते काय आहे नेमकं, असा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. तर एकदम या ठिकाणी लक्षात घ्या, विस्तृत स्वरूपामध्ये हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. म्हणजेच की लक्षात काय घ्यायचं आहे, गोशाळामधील 10 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या भाकड गाईच्या चाऱ्यासाठी प्रतिदिन 10 रुपये अनुदान देणे, या संदर्भात आपल्याला गो10 नावाची योजना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे, वन नेशन वन गेम वन सेलिब्रेशन कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर कबड्डी, प्रो कबड्डी या संबंधित आपल्याला बघा एक महत्त्वाचं म्हणजे की ही एक घोषणा पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, 2026-27च्या अर्थसंकल्पात घोषित केलेल्या पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत अंतर्गत किती रकमेपर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, म्हणजेच 2 लाख रुपये. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा 68व्या क्रमांकाचा, महाराष्ट्र सरकारने किल्ले पर्यटन धोरण 2025 अंतर्गत कोणत्या किल्ल्याला जागतिक दर्जाचे वारसा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सर्वाधिक 500 कोटी रुपयाचे विशेष तरतूद केलेली आहे? तर रायगड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. रायगड किल्ल्याच्या संदर्भात आपल्याला हे प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. तर लक्षात घ्या, नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे व महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून तो जाणार आहे? तर लक्षात घ्या, या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे 802 किमी आणि तो 12 जिल्ह्यातून जाताना आपल्याला दिसून येईल. पुढचा प्रश्न आहे, मिशन 2025 अंतर्गत जी काय सौर कृषी वाहिनी 2.2 हा जो काय उपक्रम आहे अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती टक्के कृषी फीडर्सना सौर ऊर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए, म्हणजे 30%. तर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया, 71व्या क्रमांकाचा प्रश्न असणार आहे की बाबा या ठिकाणी PMLA 2002 या कायद्याचे पूर्ण नाव काय? तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा 72वा प्रश्न असेल मित्रांनो, 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लक्ष्मणराव पाठक यांनी हे निजाम विजय हे वृत्तपत्र सुरू केलं. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, भारतीय संविधान कोणत्या अनुच्छेदान्वये म्हणजे कलमान्वये अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण देतं? तर लक्षात घ्या बी या ठिकाणी उत्तर बरोबर आहे, म्हणजेच अनुच्छेद 20 कलम 20 अपराध दोषसिद्धीबाबत संरक्षण. आणि पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले? तर उज्जैन, मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी हे पहिलं वैदिक घड्याळ उभारण्यात आलेलं आहे. विक्रमादित्य असे या घड्याळाचं नाव असेल. आणि शेवटचा प्रश्न आहे 75व्या क्रमांकाचा की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे व कोणत्या वर्षी तो पास करण्यात आला? तर 1958चा हा अधिनियम आहे, मुंबई किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे की इतर जिल्ह्यांचेही प्रश्न पाहणार आहोत.